पर्यावरण. दरवर्षी 5 जूनला आपण पर्यावरण दिन साजरा करतो. आपण आपल्या पर्यावरणासाठी, निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे असं आपल्याला मनापासून वाटतं. आपल्या चुकाही आपण लक्षात घेतो, पण प्रत्यक्ष कृती करताना मीच का असा प्रश्न पडतो आणि नंतर करू असं म्हणून सोडून देतो. परत पुढच्या वर्षीही तेच. निसर्ग आपला आहे. पृथ्वी हा एकच ग्रह आपल्याला राहण्यासाठी योग्य आहे आणि आपण तेथे राहतो, म्हणजे तिची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या आजूबाजूचे वातावरण म्हणजे पर्यावरण. पर्यावरणात आजूबाजूचे वातावरण, हवामान, प्रदूषण, स्वच्छता अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. आपल्या जीवनावर पर्यावरणाचा थेट परिणाम होतो आणि आपल्या चुकीच्या वागण्याचाही पर्यावरणावर परिणाम होतो. आधुनिकतेच्या युगात आपण पर्यावरणाचा खूप मोठा ऱ्हास केला आहे व याचे दुष्परिणामही आपण पाहत आहोत. ही वाढलेली उष्णता हे याचे मुख्य उदाहरण. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला हा दिवस जागतिक पातळीवर पर्यावरणविषयी जागरूकता आणण्यासाठी साजरा केला जातो. याची सुरुवात 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 5 जून ते 16 जून या कालावधीत आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेत केली. पहिला जागतिक पर्यावरण दिन 5 जून 1973 रोजी साजरा केला. पर्यावरण वाचलं तर आपण वाचू, आपण प्रत्येकजण म्हणतो. पण हे पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे कशी लावता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आधीच्या झाडांची निगा राखली पाहिजे. वृक्षतोड होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कमीत कमी प्रदूषण कसं होईल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी सायकलचा वापर जास्त करणे सोयीचे होईल. प्रत्येकाने स्वतंत्र गाडी वापरण्याऐवजी एकत्र जाता येईल का याचा विचार केला पाहिजे. आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण झालेली आणखी एक गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक. आपल्याला वापरायला सोपं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक प्लेट, ग्लास, यूज अँड थ्रो अशा अनेक गोष्टी वापरतो. पण यामुळे आपण किती प्रदूषण वाढवतो याचा कधी विचार करत नाही. ही आपली सर्वात मोठी चूक आहे. आपल्याला जर पर्यावरणासाठी काही करायचे असेल तर पहिल्यांदा कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करता येईल यासाठी प्रयत्न करू. आपण आपल्यापासून सुरुवात करूया, म्हणजे एक दिवस नक्कीच बदल घडेल. चला तर मग, पर्यावरण आपले आणि आपण पर्यावरणाचे. आजपासून आपण शपथ घेऊ आणि पर्यावरणाचा समतोल ठेवू. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.